बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना 2 एप्रिलच्या पहाटे घडली आहे। या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे। खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स, एसटी बस आणि बोलेरो या 3 वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला। प्राथमिक माहितीनुसार 2 एप्रिलच्या सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली। त्यानंतर पाठीमागून येणारी खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली। या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे। तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही। पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार आपत्कालीन अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती। याच वेळी एक एसटी बस महामंडळाची पुण्याकडून परतवाड्याकडे जात होती। अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक ट्रॅव्हल्स या 2 अपघातग्रस्त वाहनांना धडकली आणि हा अपघात इतका भीषण होता की यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे। अपघातानंतर खासगी ट्रॅव्हल्स बसचा चालक हा त्याच्या कॅबिनमध्ये अडकून पडल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला कठोर परिश्रम घ्यावे लागले। हा अपघात इतका भीषण होता की यातील 3ही वाहनांचा चुराडा झाला असून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली। MCN न्यूज मराठी करिता खामगाववरून रवींद्र शिरस्कार सह आनंद जवंजाळ।